वार्तांकन रोखठोक बातमी। परिस्थिती हालाकीची असो किंवा सोयी सुविधांचा अभाव, जर मनाशी जिद्द आणि डोळ्यात स्वप्न असेल तर नशिबाच्या रेषाही बदलता येतात, हे सोलापूर जिल्ह्यातील तडवळे तालुका बार्शी येथील शरण गोपीनाथ कांबळे यांनी सिद्ध करून दाखवले। नुकतीच त्यांची राजस्थान राज्यातील डिग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून 15 मार्च 2026 रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला। एका तरुण वयात इतक्या महत्त्वाच्या पदावर झालेली त्यांची निवड संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। 30 सप्टेंबर 1993 रोजी जन्मलेल्या शरण यांचा प्रवास अत्यंत खडतर होता। आई वडील शेतमजुरी करायचे आणि भाजी विकून घराचा गाडा ओढायचे। घरात वीज नसल्यामुळे शरण यांनी अनेक वर्ष कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास केला। 11वी आणि 12वीच्या शिक्षणासाठी त्यांना रोज 11 ते 12 किलोमीटर पायपीट करावी लागत असे। मात्र शिक्षणाचं महत्त्व ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या पालकांनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले। शरण यांचे शैक्षणिक यशही तितकेच दैदिप्यमान आहे। सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून बीटेक आणि त्यानंतर देशातील प्रतिष्ठित IISc बेंगलोरमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। शिक्षणानंतर त्यांना वार्षिक 20 लाख रुपयांच्या पगाराची नोकरी चालून आली होती, परंतु वडिलांचं स्वप्न आणि समाजसेवेची ओढ यामुळे त्यांनी त्या मोठ्या पॅकेजवर पाणी सोडलं आणि दिल्ली गाठून UPSCचा अभ्यास सुरू केला। शरण कांबळे यांनी केवळ एकदाच नाही तर सलग 3 वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलंय। IPS म्हणून शरण कांबळे यांनी राजस्थान केडरमध्ये आपली छाप पाडली आहे। त्यापूर्वी त्यांनी सांचोर आणि अजमेर इथं सेवा दिली, तर अलवर इथं अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली। आता अवघ्या काही वर्षातच त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत राजस्थान सरकारने त्यांच्याकडे डिग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा सोपवली आहे। शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शरण कांबळे यांचा हा प्रवास जिद्द असेल तर आकाशही ठेंगणे असते, याचं ज्वलंत उदाहरण आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।